Good morning, dear students. Welcome in Genius Online Coaching Classes. I am Professor Bhalerao sir. From today, we are going to start our online classes of English, Science, and Math. So, विद्यार्थी मित्रो, आपल्या ग्रुपमधील सायन्स विषयाचे शिक्षक आदरणीय जाधवर सर, तसेच मॅथ विषयाचे शिक्षक आदरणीय झोरी सर, त्यांचेही आजपासून ऑनलाईन क्लासेस सुरू होतील. तर आपण या तिन्ही विषयाच्या शिक्षकाच्या संपर्कात राहायचं आहे आणि सध्या तरी तुर्तास आपल्याला ऑनलाईन क्लासेस घेणंच गरजेचं आहे. जोपर्यंत सरकारची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आपण ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून आजपासून दररोज संपर्कात राहणार आहोत. विद्यार्थी मित्र, विज्ञान आणि गणित विषयाच्या शिक्षकाशी तुम्ही स्वतः संपर्कात राहा आणि त्यांच्याकडून विज्ञान आणि गणित या विषयासंदर्भातील आवश्यक जो सिलॅबस आहे किंवा त्याच्या संदर्भातल्या ज्या क्वेरीज आहेत त्या तुम्ही तुमच्या क्लिअर करून घ्यावयाच्या आहेत. विशेषतः इंग्रजी विषयासाठी मी तुमच्या संपर्कात सतत राहणार आहे. विद्यार्थी मित्र, अगदी मार्च महिन्यामध्ये जेव्हा आपण आपले 10वीचे क्लासेस सुरू केले होते तेव्हा आपण टेक्स्टबुक्सला सुरुवात केलेली होती आणि टेक्स्टबुकला सुरुवात केल्यानुसार आपण आपला सिलॅबस मी तुम्हाला त्याही वेळेस क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आणि सिलॅबस हा नोट डाऊन करून दिलेला होता. या पूर्ण सिलॅबसला 10th स्टँडर्डच्या पूर्ण सिलॅबसला आपण आपल्या सोयीनुसार 3 घटकामध्ये विभाजित करू, ज्यामध्ये पहिला जो सेक्शन असेल तो टेक्स्टबुक, दुसरा सेक्शन असेल तो ग्रामर सेक्शन आणि थर्ड असेल तो रायटिंग स्किल सेक्शन. या 3 घटकांना आपल्याला पाहावयाचे आहे. त्यानुसार पहिला जो घटक आहे ज्याला आपण आता विचारात घेणार आहोत, यामधला हा घटक म्हणजे टेक्स्टबुक. यामध्ये एकंदर आपल्याला 4 युनिट दिलेले आहेत. त्या 4 युनिटपैकी पहिल्या युनिटमध्ये पोयम आणि लेसन इन्क्लूड केलेले आहेत, जे पहिल्या युनिटमध्ये 5 आहेत, दुसऱ्या युनिटमध्ये 6, तिसऱ्या युनिटमध्ये 5 आणि चौथ्या युनिटमध्ये 6, जे की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे सर्व उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्र, या 3 घटकापैकी 3 जे सेक्शन आपण पाडले होते त्यामधील टेक्स्टबुक, ग्रामर आणि रायटिंग स्किल, त्यातील पहिला जो घटक सेक्शन जो आहे पहिला टेक्स्टबुक, याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की या फर्स्ट पोयममधील जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते डिफिकल्ट वर्ड्स तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत. जर तुमच्याकडं वोकॅब्युलरी उपलब्ध असेल किंवा जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते तुमच्याकडे उपलब्ध असतील तर ते डिफिकल्ट वर्ड तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये 1 word 3 टाईम या पद्धतीनं, जसं की आपण यापूर्वी करत होतो त्या पद्धतीनं तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जो हा व्हिडिओ मी बनवतो आहे तो व्हॉट्सअप ग्रुपवरती तर अपलोड करेनच, पण त्याचबरोबर आपला जो जीनियस कोचिंग क्लासेस नावाचा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करायचा आहे प्रथम तुम्ही, आणि तिथं हे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध असतील. तेव्हा जे जे विद्यार्थी आहेत, जे जे संपर्कातील स्टुडंट आहेत, त्यांना सांगायचं आहे की प्लीज कम अँड कॉन्टॅक्ट विथ अस. विद्यार्थी मित्र, फर्स्ट युनिटमधील फर्स्ट पोएम जी आहे अ टीनेजर्स प्रेयर, एका किशोरवयीन बालकाची प्रार्थना, या पोएमपासून आपण सुरुवात करणार आहोत. या अगोदर ही कविता मी घेतली होती, माझ्या माहितीनं सुरुवात केली होती, परंतु आपली ही कविता पूर्ण होण्या अगोदर लॉकडाऊन पडला होता. परंतु या कवितेला पुन्हा एकदा आपण घेणार आहोत, कारण काही विद्यार्थी त्यावेळी हजर नव्हते. त्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता आपण ही कविता पुन्हा एकदा घेणार आहोत. तर तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहणार आहात तेव्हा आपलं टेक्स्टबुक तुमच्या समोर असणं आवश्यक असेल. तर पहिल्या युनिटमधील पहिली कविता, फर्स्ट पोयम फ्रॉम द फर्स्ट युनिट अ टीनेजर्स प्रेयर. प्रथम आपण चिटचॅट या सेक्शनमध्ये आलो आहोत. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाहायचं आहे, चिटचॅटमध्ये फर्स्ट पॉईंट असा म्हणतो की फ्रॉम ग्रुप्स ऑफ 5 to 6 अँड डिस्कस, गिव अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू ईच ऑफ द फॉलोइंग. खाली एक क्वेश्चन विचारला आहे आणि त्या क्वेश्चनला तुमच्या
ओपिनियननुसार तुम्ही त्याला रेटिंग करायचं आहे, दर्जा द्यायचा आहे. त्यामध्ये क्वेश्चन असा आहे की वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन व्हॉट डू यू डू जनरली डू. जेव्हा एखादा महत्त्वाचा निर्णय तुम्हाला घ्यावयाचा असतो, फर्स्ट पॉईंट काय म्हणते बघा की जेव्हा तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावयाचा असतो तेव्हा तुम्ही काय करता. तर त्यांनी तिथं 6 पॉईंट्स दिलेत, ज्याच्यामध्ये कन्सल्ट पॅरेंट्स पब्लिक एल्डर्स, तुमच्या घरातील आईवडिलांशी किंवा जे कोणी मोठे व्यक्ती असतील त्यांच्याशी चर्चा करता. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस, तुमच्या मित्रांबरोबर सल्ल्यासाठी संपर्क करता. प्रे टू गॉड फॉर गायडन्स, तुम्ही तुमच्या परमेश्वराशी मार्गदर्शनासाठी प्रार्थना करता. थिंक डीपली इन सायलन्स, तुम्ही एकटेपणाने शांततेमध्ये खूप खोलवर विचार करता. आस्क युअर टीचर फॉर हेल्प, तुम्ही तुमच्या शिक्षकांना मदतीसाठी विचारणा करता. किंवा शेवटचा जो पॉईंट्स आहे तो टॉस अ कॉइन टू डिसाईड, तुम्ही एखादं नाणं उधळून त्या नाण्यावरून तुमचा डिसिजन ठरवता किंवा निर्णय ठरवता. सो स्टुडंट, दे आर गिवन हिअर 6 पॉईंट्स अँड वी हॅव टू गिव्ह रेटिंग टू दीज 6 पॉईंट्स. यांना आपल्याला योग्य क्रम द्यायचा आहे की तुम्ही प्रथम कुठल्या गोष्टीकडे वळाल. यामध्ये असलेले जे 6 पॉईंट्स होते, या 6 पॉईंट्समध्ये तुम्ही तुमचं ओपिनियन मांडायचं आहे. तुम्हाला काय वाटतं की प्रथम तुम्ही कोणत्या गोष्टीकडे जाल, की जसं आईवडिलांची चर्चा कराल, मित्राचा सल्ला घ्याल, परमेश्वराबरोबर प्रार्थना कराल मार्गदर्शनासाठी, किंवा एकटे बसून शांततेमध्ये विचार कराल, किंवा तुमच्या शिक्षकाची मदत घ्याल, किंवा एखादा कॉईन तुम्ही उधळाल आणि त्या कॉईनला उधळून तुम्ही योग्य तो निर्णय ठरवाल. याच्यापैकी प्रथम कोणता पॉईंट तुम्ही विचारात घ्याल ते तुम्ही ठरवायचं आहे. जर तुम्ही माझं ओपिनियन विचारलं तर मी माझं मत यासाठी जो रेटिंग आहे तो असा देईन. प्रथम मी थिंक डीपली इन सायलन्स, प्रथम मी स्वतः विचार करेन. त्यानंतर सेकंड पॉईंटसाठी मी कन्सल्ट पॅरेंट्स अँड एल्डर्स, मी माझ्या आईवडिलांकडं किंवा जे मोठे आदर्श आहेत त्यांच्याकडे जाईन, त्यांच्याबरोबर चर्चा करेन. थर्ड पॉईंटसाठी मी माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर कन्सल्ट करेन की या समस्येबद्दल किंवा या प्रॉब्लेमबद्दल मी काय केलं जावं. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंटसाठी मी माझ्या टीचरांकडे जाईन, त्यांची मदत घेईन, शिक्षकांबरोबर संपर्क ठेवेन आणि त्यांना विचारेन की संबंधित जी काही समस्या आहे ती समस्या कशी सोडवली जावी. त्यानंतर मी प्रे टू गॉड करेन, परमेश्वराकडे जाईन, परमेश्वराकडे प्रार्थना करेन, परमेश्वराकडून काय गायडन्स हवं आहे ते मागेन. आणि अंतिमतः म्हणजे शेवटी मी एखादा कॉईन टॉस करेन आणि कॉईन टॉस केल्यानंतर जो कॉईनवरून निर्णय घेतला जाईल तो मी ठरवेन. या 6 मुद्द्याच्या मदतीने मी माझा क्रम ठरवतो आहे. या 6 मुद्द्यामध्ये मी माझा प्रथम क्रमांक दिला आहे थिंक इन डीपली, सेकंड नंबर कन्सल्ट पॅरेंट्स एल्डर्स, थर्ड नंबर कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस, फोर्थ नंबर आस्क युअर टीचर्स फॉर हेल्प, म्हणजे मी माझ्या शिक्षकांना विचारेन. फिफ्थ नंबर मी प्रे टू गॉड फॉर गायडन्स, आणि 6th नंबर टॉस अ कॉईन टू डिसाईड. या क्रमानं मी माझं ओपिनियन तयार करेन. याच पद्धतीनं माझ्या मताशी मत न मिळवता तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही घ्यावायचा आहे. विद्यार्थी मित्र, हे व्यक्तिगत तुम्हाला मत मांडायचं आहे, तुमचं ओपिनियन जाणून घ्यायचं आहे. यासाठी या 6 मुद्द्यांना तुम्ही स्वतः रीड करायचं आहे आणि त्यानुसार तुमचं व्यक्तिगत मत मांडायचं आहे किंवा त्याला योग्य ते रेटिंग द्यायचं आहे. यानंतर सेकंड पॉईंट्सकडे जातो आहे आपण. हा मुद्दा तुम्हाला कळालाच असेल. जर या प्रकारची काही समस्या जाणवत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप माध्यमातून लगेच समस्येबद्दल ती समस्या तुम्ही माझ्याकडे मांडायची आहे. मी अगदी पटकन तुमची ती समस्या सोडवून देणार आहे. सेकंड पॉईंट, इन पोएट्री very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing's object. Such a tactic oblique device used by the poet is the figure of speech apostrophe. बघा,
सेकंड पॉईंट जो आहे, आता हा मुद्दा आपण जेव्हा कविता ही पोएम टीचिंगला सुरुवात केली होती तेव्हा मला वाटतं हा घटक मी तुम्हाला समजूनही दिला होता आणि त्यावेळी याच्याबद्दल जी काही नोट्स आहे तीही लिहून दिली होती. परंतु पुन्हा मी एकदा इथं एक्सप्लेन करतो या घटकाला. काय म्हणतो हा पॉईंट्स बघा. इन पोएट्री, विशेषतः कवितेमध्ये, व्हेरी ऑफन देअर आर लाईन्स इन विच द पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू अन ॲबसेंट पर्सन. व्हेरी ऑफन, बऱ्याचदा, नेहमीच, देअर आर लाईन्स, काही ओळी असतात, इन विच द पोएट सीम्स टू टॉक, असं वाटतं की कवी बोलत आहेत, डायरेक्टली टू अन ॲबसेंट पर्सन, एखादी व्यक्ती समोर नाही परंतु ती व्यक्ती समोर आहे असं गृहीत धरून कवी बोलत असतात. किंवा ॲन ॲबस्ट्रॅक्ट आयडिया, एखादी अमूर्त कल्पना असते. ॲबस्ट्रॅक्ट आयडिया, एखादी अमूर्त कल्पना. अमूर्त कल्पना म्हणजे जी मूर्तीच्या स्वरूपात नाही, प्रत्यक्ष आपण त्याला स्पर्श करू शकत नाही. जसं की गॉड ही एक कन्सेप्ट आहे, अमूर्त आहे. गॉड अस्तित्वात आहे नाही हा प्रश्न बाजूला राहील, परंतु प्रत्यक्षात ती गोष्ट एक ॲबस्ट्रॅक्ट आयडिया आहे. जसं की ती आहे परंतु ती प्रत्यक्ष मूर्त स्वरूपात नाही, ती अमूर्त स्वरूपात आहे. अशा प्रकारचे ॲबस्ट्रॅक्ट आयडिया और थिंग और ऑब्जेक्ट, एखादी वस्तू किंवा एखादं घटक. मग या ओळीतून त्यांना काय सांगायचं आहे बघा, की बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं, बऱ्याच कवितेमधून आपल्याला असं लक्षात येतं की जे पोएट आहेत त्या पोएमचे, जसं की जे मॉर्स नावाचे कवी आपण आता पाहणार आहोत, ते पोएट एखाद्या ऑब्जेक्टला, एखाद्या थिंग्सला, एखाद्या पर्सनला कन्सिडर करतात की ते आपल्या समोर आहे. प्रत्यक्ष ती आपल्यासमोर नसते आणि ती व्यक्ती, वस्तू किंवा एखादा घटक समोर नसतानाही ती समोर आहे असं गृहीत धरायचं आणि त्या घटकाशी, त्या व्यक्तीशी किंवा त्या पर्सनशी संवाद साधायचा. आणि जेव्हा अशा प्रकारची प्रक्रिया किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी केल्या जातात कवीकडून, तेव्हा त्या गोष्टीला किंवा त्या टॅक्टिकला कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणतात. आणि या प्रकारचा जेव्हा संवाद साधला जातो तेव्हा अशा प्रकारच्या संवाद साधण्याच्या प्रक्रियेला ॲपस्ट्रॉफी असे म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रो, आता फिगर ऑफ स्पीच ॲपस्ट्रॉफी आपण पाहतोय. ॲपस्ट्रॉफी याला आपण मराठीमध्ये परोक्ष संबोधन म्हणतोय. कोणता फिगर ऑफ स्पीच पाहतोय आपण? ॲपस्ट्रॉफी. आणि ॲपस्ट्रॉफीला मराठीमध्ये परोक्ष संबोधन असं म्हणतोय आपण. लक्षात घ्या, ॲपस्ट्रॉफी पाहतोय. आता काय म्हणतोय हा ॲपस्ट्रॉफी? जेव्हा एखादी अस्तित्वात नसलेली किंवा प्रत्यक्ष समोर नसूनही ती समोर आहे अशी कल्पना केली जाते, तेव्हा त्यास परोक्ष संबोधन म्हणजेच ॲपस्ट्रॉफी असं म्हटलं जातं. आता हा जो फिगर ऑफ स्पीच आहे विद्यार्थी मित्र, या फिगर ऑफ स्पीचचा बऱ्याचदा विशेषतः पोएट करून त्याच्या पोएममध्ये वापर केला जातो. आता या प्रकारच्या ॲपस्ट्रॉफीसारख्या फिगर ऑफ स्पीचला जेव्हा त्या पोएटकडून पोएममध्ये यूज केला जातो तेव्हा त्याच्यातील मूळ कन्सेप्ट आपल्याला अशी समजून घ्यायची की ज्या बी पर्सनला, ज्या बी ऑब्जेक्टला, ज्या बी थिंग्सला ते पोएट बोलत असतील, ती ऑब्जेक्ट तिथं समोर नसते परंतु ती समोर आहे असं गृहीत धरून बोलणे म्हणजे ॲपस्ट्रॉफी होय. जसं की काही कन्सेप्टमध्ये एखादी गोष्ट आपल्या समोर नाहीच आहे पण ते आपण कल्पना करायची की ती माझ्यासमोर आहे आणि ती कल्पना करून ती समोर नसतानाही त्याच्याबरोबर संवाद साधायचा आहे. आणि ही जी संवाद साधण्याची प्रक्रिया आहे त्यालाच ॲपस्ट्रॉफी नावाचा फिगर ऑफ स्पीच म्हणतात. त्यालाच आपण मराठीत काय म्हणतोय? परोक्ष संबोधन. पुन्हा एकदा सांगतोय, एखादी अस्तित्वात नसलेली किंवा प्रत्यक्ष समोर नसलेली वस्तू, व्यक्ती, एखादी गोष्ट समोर नसतानाही समोर आहे असं गृहीत धरायचं आहे आणि ती समोर आहे असं गृहीत धरून तिच्याबरोबर संवाद साधायचा आहे. आणि तिच्याबरोबर संवाद साधण्याची जी प्रक्रिया आहे याला ॲपस्ट्रॉफी नावाचा फिगर ऑफ स्पीच म्हणतात. यालाच मराठीमध्ये परोक्ष संबोधन असं म्हटलं जातं. जसं की यांनी इथं सांगितलं होतं, व्हेरी ऑफन देअर आर लाईन्स इन विच द पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू अन ॲबसेंट पर्सन अँड ॲबस्ट्रॅक्ट आयडिया ऑर थिंग ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज ॲपस्ट्रॉफी. म्हणजे समोर नसलेल्या गोष्टीला समोर आहे असं गृहीत धरून बोलणे. विद्यार्थी मित्रो, खाली एक एक्झाम्पल्स दिलं आहे. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार,
आता या प्रकारच्या ज्या काही कविता असतील किंवा ज्या काही छोट्या पोएम्स असतील त्या आपण बऱ्याचदा ऐकलेल्या आहेत छोट्या मुलांच्या माध्यमातून. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, असं ते कंप्लीट सेंटेन्स आहे. तर तो लिटल स्टार समोर तर नाही आहे, पण पोएट इथं इमॅजिन करत आहेत. तो इमॅजिन करून तो लिटल स्टार समोर आहे आणि त्याच्याबरोबर संवाद साधला जातो. किंवा सेकंड लाईन दिली आहे, डेथ वेअर इज दॅ स्टिंग. मरणाला विचारलं जातं. मरण समोर असतं का, की तू जो डंक मारणार आहेस तो कुठे आहे, तू जो डंक मारणार आहेस तो कोठे आहे, असं विचारलं जातं. प्रत्यक्ष मरण आपल्या समोर येतच नाही आणि त्याला आपण कल्पित करतो, गृहीत धरतो आणि त्या प्रकारच्या कल्पनेला किंवा मरण या एखाद्या कन्सेप्टला जेव्हा पोएट बोलतात तेव्हा ती समोर नसते आणि समोर नसतानाही बोललं जातं, ती समोर आहे असं गृहीत धरून, तेव्हा तिथे ॲपॉस्ट्रॉफी नावाचा फिगर ऑफ स्पीच होतो. त्यानंतर ओ केवमॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू. केवमॅनला कन्सिडर केलं आहे आणि त्या केवमॅनला कन्सिडर करून काय म्हणतात ते, आय विश, माझी इच्छा आहे, आय कुड लिव्ह विथ यू, मी तुझ्याबरोबर राहू शकतो, जगू शकतो, मी माझं आयुष्य तुझ्याबरोबर घालवू शकतो. अशा प्रकारचे 3 उदाहरणं या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत. या 3 उदाहरणामध्ये तिन्ही घटक समोर नसताना कवी जे मॉर्स यांनी ते समोर आहेत असं गृहीत धरलं असेल आणि कवितेमध्ये तशा प्रकारचा जे मॉर्स यांनी संवाद साधला असेल. आता ही 3 उदाहरणं जे मॉर्स यांनी दिलेली नाहीत, परंतु या 3 उदाहरणाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येऊ शकतं की ॲपॉस्ट्रॉफी नावाचा फिगर ऑफ स्पीच काय आहे नेमका. त्यानंतर त्यांनी खाली काही उदाहरणं आपल्याला टास्क म्हणून दिलेली आहेत. काय म्हणतं आहे बघा, नाऊ कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ॲपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. तुम्ही तुमची स्वतःची उदाहरणं तयार करा. माझ्या माहितीनं मी तुम्हाला ही एक्झाम्पल्स त्यावेळी पूर्ण करून दिलेली आहेत, परंतु मी जे इथं सॉल्व केलेले आहेत ती मी तुम्हाला सांगतो लगेच. फर्स्ट पॉईंट ए जो आहे, ओ लाईफ, जीवनाला उद्देशून बोललं आहे. हाऊ ब्युटिफुल यू आर, हाऊ नंतर त्यांनी डॅश 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 ठेवलं आहे, ते पूर्ण केलं आहे. ब्युटिफुल यू आर एक्सक्लेमेटरी मार्क. म्हणजे ओ लाईफ, हाऊ ब्युटिफुल यू आर, जीवनाला उद्देशून बोललं आहे की तू किती सुंदर आहेस. प्रत्यक्ष जीवन हे आपल्या समोर नसतं, ते गृहीत धरायचं असतं. जीवन कसं आहे, काय आहे, या कन्सेप्टला आपण विचारात घ्यायचं असतं आणि त्याला गृहीत धरलं आहे इथं या ओळीमध्ये, या लाईनमध्ये, आणि त्याच्या सौंदर्याबद्दल बोललं आहे. तर लाईन काय म्हणते बघा, ओ लाईफ हाऊ, कंप्लीट करा ते सेंटेन्स, ब्युटिफुल यू आर एक्सक्लेमेटरी मार्क. त्यानंतर बी पॉईंट काय म्हणते बघा, डिअर गॉड, हे परमेश्वरा, प्लीज डॅश डॅश. मग आता हे सेंटेन्स आपल्याला पूर्ण करायचं आहे. डिअर गॉड प्लीज हेल्प अस इन अवर बॅड कंडिशन. जेव्हा जेव्हा माझी वाईट परिस्थिती येईल, जेव्हा जेव्हा मी अडचणीच्या काळात असेल, तेव्हा तेव्हा तू मला मदतीला धावून ये. जसं की आता आपण पाहतोय कोरोना ही एक वाईट वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे आणि अशा वाईट वेळेमध्ये आपण परमेश्वराचा धावा करतोय, परमेश्वराला विनवणी करतोय की हे परमेश्वरा प्लीज हेल्प अस, आम्हाला मदत कर. थर्ड पॉईंट त्याच्यातला सी आहे, बुक्स यू आर डॅश डॅश. आता पुस्तकाला उद्देशून बोललं आहे. आता हे जे बुक आहे हे नॉन लिव्हिंग थिंग आहे. वेन वी आर स्पीकिंग विथ अवर बुक ॲट द टाईम हे वन साईड होईल ना, पुस्तक आपल्याला नाही बोलणार कारण ते नॉन लिव्हिंग थिंग आहे. मग बुक्स यू आर व्हेरी ग्रेट. पुस्तकांनो तुम्ही खूप महान आहात. तुमच्या महानतेबद्दल मला शब्दही नाहीत माझ्याकडं, कारण तुमच्यापासूनच मला किंवा आम्हा सर्वांना ज्ञान पुरवलं जातं आहे. तेव्हा इथली पुढची जी लाईन आहे ती पूर्ण करायची, बुक्स यू आर व्हेरी ग्रेट. पुस्तकांनो तुम्ही खूप महान आहात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे एक्झाम, जी यावर्षी आपली झालीच नाही कुणाची, तरीही आपल्याला पुढच्या वर्गात पाठवलं आहे. अभिनंदन, परीक्षा न देताच आपण पुढच्या वर्गात आला आहात. असू द्या, चांगली गोष्ट आहे. चांगली नाही म्हणता येणार, परंतु एक्झाम आय विश डॅश डॅश. परीक्षेला उद्देशून बोललं आहे. एक्झाम आय विश यू गिव्ह मी गुड रिझल्ट. परीक्षेला म्हटलं आहे की तुम्हाला चांगला रिझल्ट दे. आता परीक्षा ही समोर आहे का, प्रत्यक्ष एखादं ऑब्जेक्ट आहे का एक्झाम म्हणजे? नाही,
ती एखादं ऑब्जेक्ट नाही आहे. प्रत्यक्ष एखादं ऑब्जेक्ट नसताना किंवा पर्सन नसताना, थिंग नसतानाही आपण त्याच्याबरोबर संवाद साधतो आहे आणि या संवाद साधण्याच्या प्रक्रियेलाच ॲपॉस्ट्रॉफी नावाचं फिगर ऑफ स्पीच म्हणतात. यालाच परोक्ष संबोधन म्हणतात. कारण एक्झाम ही आपल्या समोर नाही तरीसुद्धा इथं इच्छा व्यक्त केली आहे की तुम्हाला चांगला रिझल्ट दे. आता परीक्षा आपल्याला चांगला रिझल्ट देईलच, पण परीक्षा ही आपल्याकडून काहीतरी डिमांड करेल आणि ते डिमांड असं की अगोदर तू स्टडी कर आणि तोही चांगला स्टडी कर. जर तू चांगला स्टडी केलास तर अर्थातच मी तुला चांगला रिझल्ट देईन. हां, या पद्धतीनं यातला शेवटचा पॉईंट, ओ यू ब्युटिफुल स्काय, इथं कुणाला उद्देशलं आहे? ब्युटिफुल स्कायला. आणि काय म्हणते बघा, ओ यू ब्युटिफुल स्काय डॅश डॅश, हाऊ काइंड यू आर, किती दयाळू आहेस तू. आता प्रत्यक्ष स्काय हे समोर आहे का? एखादं ऑब्जेक्ट आहे का? एखादं पर्सन आहे का? नाही. तरीसुद्धा त्याला उद्देशून बोललं आहे. आणि याच पद्धतीनं जेव्हा एखादी व्यक्ती, वस्तू किंवा एखादं घटक आपल्या समोर नसतो तरीही आपण त्याला उद्देशून बोलत असतो, ती समोर आहे असं गृहीत धरत असतो, तेव्हा त्यास ॲपॉस्ट्रॉफी नावाचा फिगर ऑफ स्पीच म्हणतात. त्यालाच परोक्ष संबोधन असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्र, चिटचॅटमध्ये हे 2 घटक आहेत. या दोन्ही घटकाची आपण अगदी सविस्तर चर्चा केली आहे. या दोन्ही घटकामधल्या सगळ्या कन्सेप्ट्स आपण इथे चर्चिल्या आहेत. जर तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काही समस्या जाणवत असतील तर तुम्ही व्हॉट्सअप माध्यमातून माझ्याशी संपर्क साधायचा आहे. तुमच्या समस्या, तुमचे प्रॉब्लेम्स मला सांगायचे आहेत. जसे काही तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स मला सांगाल तसे त्याबद्दलचे रिप्लायज मी तुम्हाला लगेचच देईन. आणि जे विद्यार्थी आपले आणखीन या संपर्कात या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाही आहेत, त्यांची नावं त्यांच्या फ्रेंड्सनी माझ्याकडं त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव पाठवायचं आहे. मी लगेच त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो आहे. तसंच आपला जो यूट्यूब चॅनल आहे जीनियस कोचिंग क्लासेसचा, त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही जेव्हा त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा सबस्क्रायबर जसे जसे वाढत असेल तसं आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड कराव्या लागतील. ज्या दिवशी हा आपला क्लास ऑफलाईन होईल त्या दिवशीपासून आपण तर ऑफलाईन येणारच आहोत, याच्याबद्दल काही शंका नाही. परंतु तुर्तास तर आपली सध्याची अडचण विचारात घेता आपल्याला ऑनलाईन क्लासेसच घ्यावे लागतील आणि ते घेत आहोत. तसंच आज आपण पहिली पोयम अ टीनएजर्स प्रेयर ही पाहिली आहे. त्याच्यातील चिटचॅट पाहिला आहे. आणि किशोरवयीन बालकाची प्रार्थना ज्याला म्हटलं आपण, त्यातील चिटचॅट पाहिला आहे. जेव्हा आपल्याला व्हाईट बोर्डची गरज भासेल तेव्हा आपण बोर्डकडे जाणार आहोत. परंतु तुर्तास आपण चर्चा आणि संवाद करत आहोत. हा 1 साईड डिस्कशन नसून 2 वे करायचं आहे. तुमची समस्या तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायची आहे. आणि मी तुम्हाला दिलेलं टास्क असं आहे की या पोयममधील जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते डिफिकल्ट वर्ड्स तुम्ही तुमच्याकडे असतील तर ते नोट डाऊन करायचे आहेत आणि त्यांना 1 वर्ड 3 टाईम राईट डाऊन करून ते व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रत्येकानं आपल्या नावानिशी पाठवायचं आहे. तसंच आज जो चिटचॅट पाहिला आहे, चिटचॅटमधील दोन्ही पॉईंट्स तुम्ही क्लिअर करून घ्यायचे आहे. ते सोडून एक्झरसाईजच्या माध्यमातून, नोटबुकमधून ते मला प्रोव्हाइड करायचं आहे. इथं आपली डिफिकल्ट वर्डची नोटबुक 200 पेजेसची क्वायर असेल ते तुम्ही सेपरेट करावायचं आहे. जे अगोदर काही मुलांनी जे प्रेझेंट होते क्लासला त्यांनी केलेलंच आहे आणि ज्या मुलांनी केलेलं नाही त्यांनी परत करावायचं आहे. किंवा एक्झरसाईजसाठी जे लेसन एक्झरसाईज आहे त्याच्यासाठी वेगळी नोटबुक करावायची आहे. त्याच्यामध्ये ते राईट डाऊन करायचं आहे. त्या लेसनचं नेम, युनिटचं नेम किंवा त्या घटकासंदर्भात ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही मला पाठवायच्या आहेत. आणि तुमचा डेट वाईज त्या मला पाठवायच्या आहेत. प्रत्येक त्या तारखेचा एक्झरसाईज तुम्ही केलेला आहे म्हणजे तुम्ही घरी स्टडी करताय याचा मला तो पुरावाही असेल. धन्यवाद मित्रांनो. विज्ञान आणि गणिताचे क्लासेस आपले ऑनलाईन क्लासेस चालू केले जातील, आजपासून चालू होणार आहेत. संबंधित शिक्षकाशी विशेषतः जाधवर सर आणि झोरी सरांशी तुम्ही संपर्क साधायचा आहे. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ते प्रोव्हाइड करतील. आजच्यासाठी आज आपण टीनेजर्स प्रेयरमधील चिटचॅट हा सेक्शन पाहिला आहे. उद्याच्याला आपण पोएम अ टीनेजर्स प्रेयर पाहणार आहोत. पाहण्या अगोदर एकदा पोएम तुम्ही रीड करून घ्यायची आहे. डिफिकल्ट वर्ड्स राईट डाऊन करायचे आहेत आणि ते मला व्हॉट्सअपला टाकायचे आहेत.
धन्यवाद. थँक्यू फॉर टुडे.